हॅलो नमस्कार. कशा आहात तुम्ही सर्वजण? मस्त आहात ना? आय होप तुम्ही मस्तच असाल. तुम्हाला आजचा दिवस छान मस्त आनंदाचा आणि छान आरोग्यदायी जाऊ देत आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत, हीच मी ईश्वरी चरणी प्रार्थना करते आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आपल्या घरात बघा कोण आला आहे आणि तुम्हाला दाखवते. हे असं सुंदर फुलपाखरू घरात आले आणि सगळ्या घरामध्ये फिरत होतं. हां, हाताला कलर लागतो बटरफ्लायचा, माहिती आहे तुम्हाला? गेलं का ते? तर सकाळी त्यांनी नाश्त्याला मिसळपाव आणली होती आणि मिसळपाव इतकं छान भेटतं ना, प्रतिम असतं. आमच्या शेजारीचे हॉटेल आहे छोटं, पण तिथे नाश्ता भरपूर छान भेटतो. तर ही मटकीची मिसळ आहे, त्याचबरोबर फरसाण, बटाट्याची भाजी, बटाटा वडा आणि पाव इतकं सुंदर असतं ना. तर त्यांनी आणलं होतं आणि 2च प्लेट आणायला सांगितलं, तर आमच्या दोघींसाठी आणलं. आणि हे बघू शकता तुम्ही, मटकीचीच मिसळ आहे, खूप छान आहे. आता हे मी गरम करते आणि आम्ही नाश्ता करून घेतो. नाश्ता वगैरे केला आणि जेवण वगैरे करून घेतलं पटकन. आणि त्यांनी ना असं हे छान छोटंसं का होईना फर्निचर घरामध्ये असावं, म्हणजे बारीक सारीक सगळ्या वस्तू राहतात त्याच्यामध्ये. तर हे नवीन असं बनवून घेतलं. तर छान मेजरमेंट घेऊन ते बनवून घेतलं आणि आता त्यांनी आणलं आहे. तर मी आता छान पुसून घेते, त्याला क्लीन करते. मी किचन आहे ना वरच्यावर साफ करतच असते आणि लादी वगैरे पुसताना सगळ्या गोष्टीवर हात मारत असते, वस्तूवर हात मारत असते. तर आता मी सगळं काही टेबल आणि सगळं बाजूला काढून भांडी वगैरे सगळी त्याच्यातली काढली आहे. आणि आता हा जो टेबल आणला आहे, जो फर्निचर बनवलेला आहे, तो मी तिथे सेट करणार आहे. तर छान असं मेजरमेंटनी घेतलं म्हटल्यावर त्या तेवढ्या जागेमध्ये बसेल. तर त्या फर्निचरमध्ये आता मी छान भांडी सेट करणार आहे. ओव्हन पण त्याच्यावर ठेवणार आहे. तर बघूया, चला आता ॲडजस्ट करते मी सगळं काही. तर 2 असे टेबल बनवले होते, पण तो छोटा पडला आणि मी ओव्हनच्या बाजूला जो माठ ठेवला होता, तो माठ मला तिथे बरोबर वाटला नाही. तर एअर फ्रायर आहे तो मी तिथे ठेवणार होते, पण म्हटलं चला तिथे वायर पोचत नाही, तर तिथली जागा चेंज करावी. तर माझ्या मनात आलं आणि पुन्हा मग मी सगळं काही चेंज केलं, टेबलसुद्धा चेंज केला आणि पुन्हा लावलेली भांडी मी इकडे छोटा टेबल वगैरे सगळं भांडी वगैरे सगळी काढून घेतली आणि पुन्हा सेट केलं. तर मोठा टेबल ठेवल्यामुळे मोठा जो फर्निचर आहे ना, म्हणजे जो मेजरमेंटने बनवलेला, तो व्यवस्थित तिथे बसला, ओव्हन बसला आणि बारीक सारीक सगळी भांडी मी तिथे आता बसवते, ॲडजस्ट करते. तर माझ्या डोक्यामध्ये कसं असतं, वेगवेगळी कल्पना येत असते आणि मी ती डोक्यात येत असताना मी तसं काही करत असते. तर माझं हे असंच चालू असतं. सजावटीचं पण असं असेल ना, तर माझं सारखं चेंज होत राहतं आणि मी त्याप्रमाणे करत असते. सजावट म्हणा किंवा भांड्यांचं सेट करायचं असेल किंवा जागा कुठे काय ॲडजस्ट होते, हे आपण विचारपूर्वक करत असतो ना. तर तसं मी बरोबर नाही वाटलं की पुन्हा काढणार, ॲडजस्ट करणार, असं माझं चालूच असतं. तर हे आता माझं चालू आहे. हे बघा, मी इथे आता छोटा टेबल ठेवलेला आहे आणि त्याच्यावर मी एअर फ्रायर आणि मिक्सर वगैरे बरोबर व्यवस्थित तिथे ठेवून देते. म्हणजे हाताशी मिक्सर असेल की ते कसं बरं वाटतं. आणि त्याच्याच बाजूला मी पाण्याचा माठ ठेवणार आहे. म्हणजे ती जागा मला सेटेबल एकदम छान वाटलं आणि म्हणून मी तिथेच आता ते सगळं काही ॲडजस्ट करते आणि व्यवस्थित लावण्याचा प्रयत्न चालूच आहे. तर असं माझं तर काय जसं डोक्यात येईल तसं हे करतच असते. केलं
जास्त भांडी मी काढत नाही आहे आणि माझी खूप भांडी आहे ती मी भांडी ठेवून दिली आणि मोजकीच भांडी बाहेर काढलेली आहेत, जेणेकरून कसं भांडी असेल ना तर जास्त पसारा वाटत नाही आणि जसं आपण जागा असते त्याप्रमाणे सेट सगळं करत असतो. सगळ्या वस्तू आपण जसं प्रयत्न करत असतो सगळ्या वस्तू बसवण्याचा, त्या सगळं काही व्यवस्थित सामान वगैरे लावून घेतलं आहे. आणि आता मी गॅस वगैरे सगळं स्वच्छ करते, क्लीन करून घेते, गॅसची शेगडी स्वच्छ धुवून घेते आणि भांडी वगैरे तर आता मला त्यानिमित्ताने सगळं माझी साफसफाई तर झालीच आहे, तुम्ही बघू शकता. तर सगळं क्लीन झालं आहे. सगळं काम होईपर्यंत बराच वेळ गेला, 3-4 तास गेली मला. आणि त्याच्यानंतर मग मी थोडा वेळ बाहेर जाऊन आली, भाजी घेऊन आली आणि त्याचबरोबर आर्याला भूक लागली होती, त्याच्यासाठी मी पाणीपुरी पार्सल घेऊन आली. तर आईसुद्धा होती, म्हटलं आई आणि आर्या खाईल. आणि थोडंसं असं आपलं 5-6 वाजता भूक लागते तर हलकं काहीतरी, कधी सँडविच, कधी पाणीपुरी असं आर्या करतच असते, कधी मॅगी घरी बनवते, तर असं चालूच असतं. तर इथं साफसफाई झाली आहे आणि छान दिवाबत्ती देवपूजा करून घेते. तर चला, व्हिडिओचा पण मी इथेच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटू अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा, काळजी घ्या. बाय.